नमस्कार. आज आम्ही आलो आहोत धाराशिव येथील हातलाई देवीच्या दर्शनासाठी. धाराशिव येथील ग्रामदैवत श्री हातलाई मंदिर येथे आम्ही आलेलो आहोत. आज शुक्रवार, वातावरण एकदम शांत, पूर्ण डोंगराळ भाग. हे आहे हातलाई मातेचे मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सगळीकडं छत आहे, स्लॅब केलेला आहे, परंतु एक्झॅक्ट जिथं हातलाई मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या वरती कसल्याही प्रकारचं छत चालत नाही. जसे की पत्रे, स्लॅब अथवा काहीही चालत नाही. त्याच्यामुळं मंदिराच्या वर स्लॅब नाही आहे. समोर सभामंडप वगैरे पूर्ण RCC स्लॅबमध्ये आहे. तसेच हे आहेत हातलाई मातेचे चरण. याला नमस्कार करतो. आणि विशेष म्हणजे हातलाई मातेचे पुजारी हे तृतीयपंथी आहेत. तसं तर धाराशिव शहरामध्ये तृतीयपंथी हा समाज नसल्यासारखाच आहे. काही 1-4-2 घरं असतील फक्त, पण ते कायमस्वरूपी असतात. आज समजा काही कारणास्तव आलेले नसू शकतील. हा मुखवटा आहे हातलाई मातेचा. धाराशिव शहरातील बरेचसे लोक दसऱ्यानिमित्त तर आवर्जून येतातच. मी व माझी सहचारी आम्ही पण आलोत. हा पाऊलवाटा आहेत, जेणेकरून डोंगर पायथ्यापासून वरपर्यंत येण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत, जे की काही लोक चालत येतात. हा पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे. इथे बऱ्याच प्रकारचे पक्षी वगैरे असतात. इथं नववधू, नवीन लग्न झालेले कपल्स वगैरे भरपूर दर्शनासाठी येतात. तसेच या परिसरामध्ये आता खूप सुधारणा झालेली आहे. एक धाराशिवचं रम्य वातावरण आहे. खूप कुटुंब इथं येतात. ही छोटंसं लॉन्स आहे हातलाई मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला. इथंही काही वृद्ध कपल्स वगैरे येतात, वयस्कर माणसं येतात, येथे आराम करतात, फिरतात, ज्याच्यामुळे बऱ्याच जणांचा व्यायाम ह्या हेतूने पण बरेच लोक येतात. सकाळी येथे भरपूर लोक आलेले असतात. जसं की डोंगर असल्यामुळे इथं चढणं आणि उतरणं हा एक चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो. त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक व्यायामासाठी म्हणून सकाळी सकाळी पहाटपासून इकडं गर्दी असते. सर्व व्यायामासाठी प्रसन्न वातावरण आहे. झाडी असल्यामुळे, तसेच रोड वगैरे चांगले स्वच्छ असल्यामुळे सर्व लोक इकडं व्यायामासाठी येतात. बऱ्यापैकी इकडे सुधारणा वगैरे झालेली आहे. तसेच हा जो आपल्याला बाजूबाजूचा परिसर दिसत आहे, हा पूर्णपणे झाडांनी वेढलेला आहे. वरच्या डोंगर माथ्यावरती जुन्या पद्धतीची झाडे तोडून आता बऱ्यापैकी तेथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन, तसेच खेळणी वगैरे करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या प्रमाणात व्यायाम पण होतो आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे. तर सर्व निसर्गप्रेमी व धाराशिव येथील व आसपासच्या एरियातील सर्वांना विनंती आहे की आपण हातलाई मातेच्या दर्शनासाठी यावे व निसर्गाचा यथेच्छ आनंद घ्यावा. धन्यवाद. मी संजय लाड आपला आभारी आहे.